रसिक मित्र हो, नमस्कार. श्री नवनाथ एकनाथ ठाकूर, खिडकाळी गावचे रहिवासी, आपल्या बहुजन समाजामध्ये झालेला आत्महत्येचा कहर रोखण्यासाठी त्यांनी लिहिलेला एक हृदयस्पर्शी लेख. अभिवाचन उमेश शिंदे. मित्र हो, सर्वांना नमस्कार. मी श्री नवनाथ एकनाथ ठाकूर, खिडकाळी. काही दिवसापासून एका विषयावर मी चिंताग्रस्त आहे मित्रांनो. तो विषय म्हणजे सध्या आपल्या समाजामध्ये होत असलेली तरुण तरुणी आणि विवाहित महिला यांची मोठ्या प्रमाणातील आत्महत्या. मित्रांनो, आत्महत्या करणं सोपं आहे का? आत्महत्या करण्याचं कारण काय? जीवन प्रिय असलेले तरुण तरुणी महिला का करतात आत्महत्या? तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला तरुण वर्ग का स्वतःला संपवतोय? पोटच्या पोरांचाही विचार न करता महिला का करतात आत्महत्या? जीवनापेक्षा मृत्यू त्यांना प्रिय वाटत असेल का? 20 ते 25 वर्षाचे हाडामांसाचे शरीर ज्या आई वडिलांनी सांभाळलं, तयार केलं, त्यांची जराही आठवण होत नसेल आत्महत्या करताना? असे विविध प्रश्न मनाला कोड्यात टाकतात. तेव्हा मित्रांनो, वरील विषयावर मी काहीतरी लिहावं असं माझ्या मित्रांनी मला लिहिण्याचा आग्रह केला आणि मी लिहायला लागलो. आत्महत्या हे पुण्य नव्हेच मित्रांनो, ते एक पातकच आहे. श्रीमद भगवत गीतेतील 13व्या अध्यायात 2ऱ्या श्लोकामध्ये भगवान योगेश्वर श्रीकृष्ण सांगतात की क्षेत्रज्ञ चापी मम वृद्धी. मानवी शरीर म्हणजे एक क्षेत्र, अर्थात शेत आहे. त्या क्षेत्राचा मालक क्षेत्रज्ञ मी आहे असे भगवंत सांगतात. अर्थात या संपूर्ण शरीराचा मालक मी आहे. या शरीरावर माझी सत्ता आहे. परिणाम स्वरूप या शरीरावर संपूर्ण भगवंताचाच अधिकार आहे. मग या शरीराला संपवण्याचा अधिकार आपल्याला कसा असणार? जी वस्तू माझी नाही त्या वस्तूवरील सत्ताही माझी नाही. त्याचप्रमाणे या शरीराला सांभाळणं किंवा संरक्षण करणं हे आपलं परम कर्तव्य बनतं मित्रांनो. जर मी या शरीराला संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते घोर पातक आहे. मित्रांनो, अज्ञानता हेच आत्महत्येचं एकमेव कारण आहे. प्रश्न असा आहे की आत्महत्या करण्याचा उगम कुठून होतो? उत्तर काय आहे माहित आहे? क्रोधातून. क्रोध उत्पन्न होतो कामातून. काम म्हणजे तीव्रतम इच्छा. क्रोधातून संमोह आणि संमोहातून स्मृतिभ्रंश होतो. स्मृतिभ्रंशातून बुद्धिनाश होतो आणि शेवटी बुद्धिनाश प्रणच्छती, आपला नाश होतो. म्हणून क्रोध हा एक असा विकार आहे जो आपल्याला नाशापर्यंत घेऊन जातो. मित्र हो, क्रोध हा असा विकार आहे जो आपल्याला नाशापर्यंत घेऊन जातो. परिणाम स्वरूप माणूस आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतो बरं का. म्हणून क्रोधावर नियंत्रण असायला हवे. परंतु क्रोधावर नियंत्रण ठेवणार कसे? त्यासाठी क्रोधाचं उगमस्थान काय हे माहिती असायला हवं. श्रीमद भगवत गीतेमध्ये याचं पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे मित्रांनो. कामात क्रोधो भिजायते. क्रोध हा कामातून उत्पन्न होतो. काम म्हणजे तीव्र इच्छा. एखादी गोष्ट पाहिजेच, हा कार म्हणजेच काम. एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध उत्पन्न होतो. हा क्रोध जेव्हा अंतर्बुद्धीत जातो तेव्हा हा विकार नाशाचं कारण बनतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपुंना जिंकायचं असेल तर ज्ञान पाहिजे, म्हणजे विचार पाहिजेत. आपल्या बुद्धीला सतत विचारांची अंघोळ घातली पाहिजे. तेव्हा चांगलं वाईट, योग्य अयोग्य काय हे आपल्याला समजेल. परिणाम स्वरूप माणूस आत्महत्यासारखे पातक करण्यास धजणार नाही मित्रांनो. तात्पर्य काय आहे? हे शरीर माझं आहे म्हणून मी त्याला संपवेन हे अज्ञान आहे आणि हे शरीर भगवंताचे आहे. शरीराचा मालक भगवंत आहे हे ज्ञान आहे मित्रांनो. आत्महत्या ही वंदनीय नाही तर
निंदनीय घटना. मित्रांनो, आजपर्यंत आपल्या समाजात आत्महत्येच्या हजारो घटना घडल्या आहेत, परंतु सर्वच्या सर्वच घटना वंदनीय नसून निंदनीय आहेत. मित्रांनो, आपण चांगलं जीवन जगण्यासाठी धडपडतो. आपल्याला सर्वांनी चांगलं म्हणावं, आपली स्तुती करावी, आपला मान सन्मान व्हावा, आपलं नाव लौकिक व्हावं असं सर्रास सर्वांना वाटत असतं. म्हणून प्रत्येक जण चांगले जीवन जगत असतो. परंतु जेव्हा व्यक्ती क्राम क्रोधादी विकारांच्या अधीन अडकतो आणि मनबुद्धीवर विकारांचं अधिराज्य निर्माण होतं, तेव्हा मात्र माणसाला अपयश आल्यावर किंवा निराश झाल्यावर माणूस किंवा स्त्री जीवनात 3 बाटल्या उचलतात: दारूची, विषाची किंवा रॉकेलची. परिणामी ती व्यक्ती स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते, अर्थात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. हे मरण अर्थातच वंदनीय नसून निंदनीय आहे. म्हणून मित्रांनो, आपलं मरण निंदनीय न ठरता वंदनीय ठरावं असं वाटत असेल तर कृपया आत्महत्या करू नका. मी नवनाथ एकनाथ ठाकूर सगळ्यांना एक प्रेमळ संदेश देऊ इच्छितो. बंधू भगिनींनो, युवा युवतींनो, मी आपणास हात जोडून विनंती करतो की तुम्हाला स्वतःसाठी जगता नाही आलं तरी चालेल, पण दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न करा. जर दुसऱ्यांसाठी जगण्याची शरम वाटत असेल तर भगवंतासाठी जगा. संत महापुरुष हे भगवंतासाठी जीवन जगले. महापुरुष ज्या रस्त्याने चाललेत त्या रस्त्याने चालण्याचा प्रयत्न करूया. आपल्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी, आशावान आईवडिलांसाठी, समाजासाठी, देशासाठी नव्हे तर भगवंतासाठी आपण जीवन जगूया. मित्रहो, हा लेख तुम्हाला हितकारी वाटत असेल तर नक्कीच माझ्या नावासहित शेअर करा आणि लेखाबद्दल आपले मत निश्चित कळवा. अभिवाचन, उमेश शिंदे. खूप धन्यवाद.